टेम्पल। इसमें से छोटी बहन कौन सी और बड़ी बहन कौन सी? ऐसा नाही मला पडते। विरूपाक्ष टेम्पल आहे आणि हे शिव पार्वतीचं टेम्पल आहे बेसिकली। पुष्करणी किती सुंदर आहे। हे कडलेकाळू गणेश टेम्पल, ह्याला बडा गणेश टेम्पल असंही म्हणतात। तरी एका दगडातून साकारलेली गणपतीची मूर्ती एवढी मोठी। आपला पुढचा स्टॉप आहे उग्र नरसिंहा आणि बाजूला ही मोठी शंकराची पिंडी आहे ज्याला बडविलिंग असं म्हणतात। तर आता आपण चाललोय लोटस टेम्पल, हातीशाला आणि रंग मंदिर। पुढचे स्पॉट बघायला तुम्हाला तिकीट काढावं लागतं। 35 रुपयाचं तिकीट होतं। आता आपण पुढे जाऊयात जनाना प्रांगण म्हणजे बेसिकली राणी महल लोटस टेम्पल। चला। हा आहे लोटस महल। हा राण्यांना आराम करण्यासाठी बनवला गेला होता आणि ह्याचं वैशिष्ट्य असं की यात वरती पाणी भरलं जायचं आणि ज्या छोट्या खिडक्या आहेत त्यातून येणाऱ्या हवेमुळे ते पाणी थंड व्हायचं। मग ती हवा आणि पाणी असं पाईपलाईनच्या मधून खाली फेकली जायची। बेसिकली AC हॉल फॉर क्वीन्स। आणि हे प्लास्टर जे आहे ना ते गंध, मध आणि हे सगळ्या ज्या गोष्टी असतात त्यांना एकत्र काहीतरी 7 दिवस ठेवल्यानंतर त्याच्याने पण प्लास्टर केलेलं आहे। चला आता लोटस महल बघून आपण थोडं पुढे जाऊयात। सो जे माझ्या मागे आहे दॅट इज एलिफंट स्टेबल्स किंवा तर हातीशाळा। मी एक चुकी केली ती तुम्ही करू नका। मी ब्लॉग बनवते आणि मी पॉवर बँकच आणली नाही जेव्हा मला माहिती की सकाळ ते संध्याकाळपर्यंत मला ब्लॉग बनवायचं आहे। इथे असं सेंटरला मस्त असं वॉटर लिलीचं गार्डन आहे, ग्रास आहे पूर्ण आणि खूप छान ठेवली ती प्लेसेस। म्हणजे तुम्ही कुठेही बघाल ना तुम्हाला कचरा दिसणार नाही, घाण दिसणार नाही, अगदी छान आहे सगळं। हे काय आहे बघूयात आपण। तिची राखण करायचे ते इकडे राहायचे आणि इथे ट्रेजरी सुद्धा आहे। आता पुढे वळूयात रंगा टेम्पलच्या इकडे। दिस इज वॉच टावर। एलिफंट स्टेबलच्या मागे पार्श्वनाथ मंदिर आणि अजून काही मंदिरं आहेत पण तिकडे आता मूर्त्या वगैरे नाहीत त्यामुळे मी नाही जाते। तर हा जलमहल होता, जो खड्डा दिसतोय तिकडे पाणी होतं आणि सेंटरला हा महल होता। ऑल्सो तिकडे एक विहीर आहे लोटस टेम्पलच्या जस्ट बाजूला। आता आपल्या गव्हर्नमेंटने आणि आर्किओलॉजी डिपार्टमेंटने सगळीकडे काम चालू केलं आहे। सो त्यांना जेवढं पॉसिबल होणार तितके ते मॉन्युमेंट्स जपण्याचा प्रयत्न करत आहेत। हजारीरामा टेम्पल। या मंदिराचं नाव हजारीराम टेम्पल ह्याच्यासाठी आहे कारण की रामायणामध्ये ज्या घटना घडल्या त्या घटनांचं कोरीव काम या तुम्हाला पोल्सवरती आणि या मंदिराच्या भिंतींवरती तुम्हाला पाहायला मिळेल। असं म्हटलं जातं की इथे रामायणातल्या 1000 गोष्टी आहेत म्हणून त्याचं नाव श्री हजारीरामा टेम्पल आहे। हे थोडे दगड किंवा मार्बलचे राम टेम्पल त्याच्या समोर एक्झॅक्टली पान सुपारीचा बाजार असायचा। एक गोष्ट नोटीस केली ना तर प्रत्येक मंदिराच्या समोर कसला ना कसला बाजार भरत होता। इथे हम्पी ही खूप मोठी बाजारपेठ होती, प्रत्येक गोष्टीचा इकडे वेगळा बाजार होता आणि एकदम मोठा। म्हणजे किती लोक यायचे आणि किती व्यापारी यायचे आणि अमेझिंग। तर सो सॉरी थोडेसे स्पॉट मिस झाले, माझा फोन डेट झाला होता त्यामुळे मी तुला सगळं दाखवू नाही शकले। आता मी आली आहे लंच करायला आणि एक लोकल शॉपमध्ये आहे, तिकडे तुम्हाला थाली सिस्टममध्ये लिटरली फूड खूप चीप आहे। अगदी 110-120 मध्ये तुम्हाला लिमिटेड थाळी मिळते आणि 200 अनलिमिटेड थाळी, तुम्ही हवं तेवढं खाऊ शकता। वेल मला तो तडकेवाला कर्ड राईस खायचा होता तर माझी थाळी थोडी वेगळी आहे। लेट्स सी। ही माझी थाळी आहे। इकडे ऑफकोर्स केळ्याच्या पानांवर सर्व होतं। हा कर्ड राईस आहे तडकेवाला विथ काजू, ककंबर अँड कॅरेट, पापड, सॅलड, ह्याला पोडी म्हणतात बेसिकली। ती लसणाची चटणी आहे आणि अचार। हॅलो, तर आता आपण चाललो आहे विजय विठ्ठल टेम्पल आणि शॅरियट जे म्हणजे 50च्या नोटवर जे असतं ना मॉन्युमेंट जे ज्याचा फोटो आहे ते। सो 20 रुपये ते तिकीटाचे होते आणि आता आम्ही निघालो आहे। आता मंदिराकडे जायला एक व्हेकल आहे, तिकडून आम्ही जाणार आहोत आणि ऑफकोर्स म्हणजे चांगली गोष्ट आहे की सोलो असल्यामुळे कुठेतरी ॲडजस्ट झाली आणि आता मला जाता येईल।
सो इथे तुम्हाला तिकीट दाखवायला लागते. जी आपण लोटस टेम्पलला जाताना काढली होती ना तिकीट 35 रुपीजची, तीच इकडे तुम्हाला दाखवायची आहे. वेगळी तिकीट वगैरे काही काढायची नाही आहे. सो दॅट्स अ गुड पार्ट. तुम्ही इथे गाईड घेऊ शकतात. वेल इफ यू कॅन सी इथे खूप सारे मॉन्युमेंट्स आहेत आणि अराउंड 1 to 2 hours तुम्हाला इथे जातात. ओके, फिरायला. इथे हिस्ट्री आहे आणि म्हणजे हिस्ट्रीबद्दल खूप व्यवस्थित तुम्हाला इकडे गाईड समजावतील. एक गाईड घ्यावा. स्पॉट आहे बेसिकली विजय विठ्ठला टेम्पल आणि शायर रोटाणीच्या आजूबाजूला 2-4 गोष्टी आहेत एकत्र. तो खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे हम्पीचा. तर गाईडसाठी इकडे लोक 400 रुपये 500 रुपये असे सांगतात. तर मी एकाला विचारलं तर तो मला 300मध्ये रेडी होता. मग मी थोडं पुढे आली, म्हटलं एक राऊंड मारूया. अजून एक भेटला आणि तो ऑलरेडी एकाचा गाईड आहे. मग तो काय म्हणाला की त्या ग्रुपला मी सांगतो तुम्ही थोडा वेळ थांबा, तुम्ही 100 रुपये द्या. तर आपण आपली जी ह्या लोकेशनची टूर आहे ती स्टार्ट करतो आहे म्युझिकल पिलर्सपासून. आणि इथे हे जे पिलर्स आहेत ते हॉलो आहेत आणि तिकडे वेगवेगळे म्हणजे हे येत आहेत, व्हॉईस येत आहेत. म्हणजे कुठेतरी हॉलो आहेत आणि तिकडे जर आपण टॅप करतो आहे तर कुठेतरी तबल्याचा आवाज येतो आहे, कुठेतरी स्टोनचा आवाज येतो आहे आणि कुठेतरी बेलचा आवाज येतो आहे. सो इतक्या छान प्रकारे हे बांधलं गेलं. ओके यार, ये 3D देख, कुछ नहीं था उस ज़माने में 3D था यहाँ पे. प्रत्येक पिलरवर एक वेगवेगळी घटना आहे रामायणातली, महाभारतातली आणि सगळ्या धार्मिक. ह्या एका पिलरवर विष्णूचे अवतार आहे. हे बघा, हा मत्स्य अवतार आहे. दिस इज नरसिंहा आणि असे सगळे हे अवतार आहेत. म्हणजे रामायणातल्या काही गोष्टी आहेत. तर हे विजय विठ्ठल टेम्पल आहे. आता या टेम्पलमध्ये काहीच नाही आहे, लाईक मूर्ती नाही आहेत. जेव्हा हल्ला झाला होता आणि नंतर जेव्हा आपलं कर्नाटक आणि महाराष्ट्र जेव्हा वेगळं झालं त्या टायमामध्ये इथूनची ज्या मूर्त्या होत्या त्या पंढरपूरला शिफ्ट झाल्या. सो ज्या आता पंढरपूरला आपण विठ्ठल मानतो आणि आहेत म्हणजे ते आधी इथे होते. हे कानडीवरून काहीतरी एक म्हणही फेमस आहे त्या बाबतीत. सो या दिस इज इट. ह्याच्या आजूबाजूने प्रदक्षिणा घालण्यासारखं आहे. तर हे साऊंड पिलर्स आहेत आणि सध्या इथे बांधकाम वगैरे चालू आहे. त्यामुळे इकडे एंट्री अलाउड नाही आहे. थोडंसं डागडुजीचं काम चाललं आहे. ओके, हा मॅरेज हॉल होता आणि इकडे संपूर्ण रामायणातल्या छोट्या छोट्या गोष्टी इकडे हे केलेल्या आहेत, कोरलेल्या आहेत. दिस इज शॅरेट, जे सर्वात फेमस आहे इथलं, लाईक हम्पीचं आणि आपल्या 50च्या नोटवर सुद्धा जे आहे ते हे. बाकीच्या सगळ्या मंदिरासारखंच विजय विठ्ठला टेम्पल या मंदिराच्या बाहेर घोड्यांचा बाजार असायचा आणि इथले जे स्कल्पचर आहेत तर तिकडे सुद्धा तुम्हाला घोड्यांच्या प्रतिकृती दिसतील. आपण ते बघूया. हे बघा, इथे घोड्यांचं सगळं तुम्हाला दिसेल आणि हे वेगवेगळ्या पद्धतीचे लोक आहेत. म्हणजे चायनीज, पोर्तुगीज आणि बाकीचे व्यापारी आहेत जे घोडे खरेदी किंवा विक्रीसाठी इथे यायचे. ही एक स्वान पॅटर्न आहे इथली फेमस. त्याच्यानंतर ही जागा आहे, ही दिव्यांसाठी केली होती. ह्या डिझाईन आहेत. दिस इज बंगडी, मँगलवाला पॅटर्न आहे आणि हे शेषनाग वगैरे असं सगळ्या हिशोबाने पॅटर्न आहेत. आता माझं सगळं फिरून झालं आहे, आराम करून झालं आहे, थकून झालं आहे, ऑलमोस्ट सगळं संपलं आहे. तर आय गेस आता आपण निघूयात परतीच्या प्रवासाला. आज सकाळपासून जे आतापर्यंतची जर्नी खूप स्पिरिच्युअल होती, मजा आली. क्लाउड्स बघू शकता काय सुंदर आहेत. सो इथे एन्व्हायरमेंट चांगलं आहे, थोडी उष्णता आहे, सो थोडी काळजी घ्या. सो ही जागा आहे जिकडे घोड्यांचा बाजार भरायचा. सो आता आपण आलो आहेत माल्यवंत रघुनाथ मंदिर. हे रामाचं मंदिर आहे बेसिकली. आणि जेव्हा राम आणि हनुमान, लक्ष्मण आणि त्यांची पूर्ण वानर सेना जेव्हा निघाली होती ना सीतेच्या शोधामध्ये, तेव्हा हे चातुर्मासात इथे राहिले होते. 4 महिने इथे राहिले होते ते. तेव्हा रामाने हनुमानाला त्यांची अंगठी देऊन सीतामातेपर्यंत जायला सांगितलेलं आणि मग सीतामातेपर्यंत जाऊन तो त्यांचा चूडामणी घेऊन आला होता. ह्या मंदिराच्या मागे असा हा सुंदर व्ह्यू दिसतोय.
सकाळपासून विठोबा केल्यानंतर आता आम्ही पोटोबा करायला आलो आहे. मी पूर्ण फॅमिलीसोबत इकडे आज आली आहे नुसतं डिनर करायला. आणि श्रावण तोडते, मला नॉनव्हेजची क्रेविंग पण होत होती आणि म्हटलं इकडे काहीतरी ट्राय करून बघूया. दिस इज चिकन टिक्का. हा आमचा मेन कोर्स आहे, काहीतरी कोल्हापुरी सांगा आणि हे मस्तपैकी बटरवाले नान आहे. सो आजचा दिवस ओव्हरऑल खूप छान होता, मजा आली, खूप फिरलो, खूप थकले मी, खूप जास्त थकले मी. सनसेट पॉईंट मिस झाला ॲज इन तिथे क्लाउडी वेदर होतं त्याच्यामुळे सनसेट नाही दिसला आणि मी तेवढा वेळ थांबले नाही. पण तिकडे रामाचं जे होतं मंदिर, विरूपाक्ष टेम्पल म्हणा, तो लक्ष्मीसोबतचा तो मुवमेंट म्हणा, सो खूप सुंदर एक्सपिरियन्स होता, मजा आली सगळं फिरायला. आणि ठीक आहे, आता उद्याचं प्लॅनिंग आहे की आम्ही हिप्पी आयलंडला जाणार आहोत आणि सफारीसुद्धा एक मी नवीन बघितली, तर म्हटलं चला ते एक ट्राय करूया. तर ऐसा प्लॅन है कल का. वेल, आजचा व्लॉग इथे संपवूया, भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.